कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिची हत्या करण्यात आली। नराधम विशाल गवळीला शेगावमधून पोलिसांनी अटकही केली। आता सर्व स्तरातून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। चित्रा वाघ यांनी देखील त्याला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे। या संदर्भातला हा खास रिपोर्ट पाहूयात। कल्याणमधल्या नराधमाला फाशीच होणार। विशाल गवळीला शेगावमधून अटक। अशा नराधमांचा चौरंगा करायला हवा। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची मागणी। कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। त्यानंतर कल्याणमधले नागरिक प्रचंड संतप्त आहेत। या प्रकरणातला मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून ताब्यात घेतलाय। कल्याणमधल्या संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत तोंडाला काळ्या फिती लावत आरोपीला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे। या प्रकरणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्यासह आमदार सुलभा गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडून माहिती घेतली आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून या नराधमाला फाशीच होणार यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। पक्ष म्हणून नाही तर माणुसकी म्हणून सोबत आहोत अशा नराधमांचा चौरंगा करायला हवा। या आधीच्या गुन्ह्यात आरोपीनं मनोरुग्णाचं सर्टिफिकेट सादर केल्यानं तो सुटला होता, मात्र आता तो यातून सुटणार नसून त्याला फाशीच होणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। आम्ही ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू। कोणी सर्टिफिकेट दिलं, कुठल्या डॉक्टरने दिलं, असं अजून किती जणांना दिलं, त्या सगळ्याची छानबीन करण्याचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये होताना आपल्याला दिसेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशा सूचनाही दिल्या। आमचे प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी। आरोपी विशाल गवळी हा शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडला गेला। तिथे एका सलून मधून सापळा रचून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून मिळून आला, परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला। दोन कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे। त्याला नुकतीच ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोचते पोलीस स्टेशनला। ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे। बदलापूरनंतर आता कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना घडलेली आहे। राज्यात रोज कुठे ना कुठे अशा घटना घडतायत। मुख्यमंत्री साहेब अशा विकृतांना चाप बसावा आणि असा विचार करतानाही नराधमांना घाम फुटला पाहिजे असंच शासन या नराधमांनाच करण्याची गरज आहे आणि तरच लाडक्या बहिणींसाठी हे राज्य सुरक्षित राहील अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतायत। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।